एका साध्या प्रश्नाने अनेक संत, ऋषी आणि भक्तांना नेहमीच विचारात पडले. राम से भी बडा है राम का नाम असं का म्हणतात? कारण श्रीराम हे स्वतः विष्णूचे अवतार, धर्माचे रक्षण करणारे आणि रावणासारख्या महाबलवान राक्षसाचा पराभव करणारे भगवान. मग त्यांच्या नावात अशी कोणती शक्ती आहे की संतांनी राम नावाला रामापेक्षा मोठं मानलंय? नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला रामायण आणि संत परंपरेतून मिळतं. रामायणात जेव्हा श्रीरामांना लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी समुद्रावर पूल बांधायचा होता, तेव्हा वानर सेवा मोठमोठे दगड समुद्रात टाकत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते सगळे दगड तरंगत होते, एकही बुडालेला नव्हता. कारण प्रत्येक दगडावर राम असं लिहिलं जात होतं. एकदा श्रीरामांनी स्वतः उत्सुकतेने एक दगड समुद्रात टाकून बघितला, पण तो दगड मात्र सरळ बुडाला. तेव्हा हनुमान हसून म्हणाले, प्रभू, ज्याला राम स्वतः सोडून देतात त्याला कोण वाचवणार? पण ज्याच्यावर रामाचं नाव असतं त्याला समुद्रही बुडवू शकत नाही. ही कथा संतांनी सांगितलेल्या त्या वाक्याचा गूढ अर्थ स्पष्ट करते. याच राम नामाची महिमा दुसऱ्या एका कथेतही दिसते बरं. पूर्वी रत्नाकर नावाचा एक भयंकर दरोडेखोर जंगलात लोकांना लुटायचा. एकदा नारद मुनी त्याला भेटले आणि विचारलं, तू जे पाप करतोयस त्याची शिक्षा तुझं कुटुंब तुझ्यासोबत भोगेल का? रत्नाकर घरी जाऊन विचारतो, पण कुटुंब स्पष्ट सांगतं की पापाची जबाबदारी त्याचीच आहे. आणि हे ऐकून रत्नाकर हादरून जातो आणि नारद मुनींना मार्ग विचारतो. तेव्हा नारद त्याला रामनाम जपायला सांगतात. पण इतकी पापं केल्यामुळे त्याला राम म्हणणं सुद्धा जमत नव्हतं. तेव्हा नारद म्हणाले, तू राम नाही म्हणू शकत तर मरा मरा म्हण. रत्नाकर सतत मरा मरा म्हणत राहिला आणि काही काळानंतर तो शब्द उलटून राम 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 असा झाला. त्या जपाच्या शक्तीने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं आणि तोच दरोडेखोर पुढे महर्षी वाल्मिकी झाला, ज्यांनी पुढे रामायण लिहिलं. ही घटना दाखवते की कधी कधी देवापेक्षाही देवाचं नाव माणसाला बदलण्याची ताकद ठेवतं. अनेकांना माहीत नसेलही. आणखी एक गोष्ट म्हणजे भगवान शिव स्वतः रामनाम जपत होते. शिवपुराणात सांगितलंय की शिव पार्वतीला म्हणतात, हे पार्वती, विष्णूच्या 1000 नावांचा जप केल्या इतकं पुण्य एकदा रामनाव घेतल्यानं मिळतं. आणि म्हणूनच संत तुकाराम, संत नामदेव आणि तुलसीदास यांनीही वारंवार नामस्मरणाचं महत्त्व सांगितलंय. कारण देवाचं दर्शन मिळण्यासाठी कधी मंदिर, पूजा, यज्ञ किंवा कठोर तपस्या लागते, पण रामनामासाठी फक्त श्रद्धा लागते. म्हणूनच संतांनी एक मोठं सत्य सांगितलंय, रामाचा अवतार एका काळापुरता होता, पण रामाचं नाव काळाच्या पलीकडेही आहे. जो कोणी भक्तिभावाने राम म्हणतो त्याच्या मनात स्वतः राम प्रकट होतात. आणि म्हणूनच शतकानुशतके संत एकच वाक्य सांगत आलेत, राम से भी बडा है राम का नाम. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.